नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे श्रीमद भगवद्गीतेनुसार आईवडिलांना दुःखी करणाऱ्यासोबत काय घडते. अर्जुनाला श्रीकृष्णांनी 18 ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. त्या कोणत्या ते बघूयात. आजच्या धार्मिक कथेत आपण जाणून घेणार आहोत की ज्या मुलांमुळे त्यांच्या पालकांना वेदना होतात त्यांचे काय होते. जेव्हा कोणत्याही मनुष्याची किंवा प्राण्यांची नकारात्मक ऊर्जा दुःखाने भरलेल्या एखाद्याच्या जीवनात वावरू लागते, तेव्हा तो माणूस आयुष्यात महान होऊ शकत नाही किंवा आयुष्यभर आनंदी राहू शकत नाही. मृत्यूनंतर त्याचा आणखी वाईट प्रवास सुरू होतो. जो आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही, जो आपल्या आईवडिलांना त्रास देतो आणि त्यांना दुःखी करतो, तो कधीही महान होऊ शकत नाही. अशी व्यक्ती आध्यात्मिक मार्गात कधीही प्रगती करू शकत नाही. ह्या कथेला अनुसरून गीतेतील काही ज्ञानाच्या गोष्टी आहेत की ज्या श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितल्या आहेत. त्या 4 ज्ञानाच्या गोष्टी खरं तर सगळ्यांनी आचरणात आणल्या पाहिजेत. खरं तर ते वागले तर जगणे सोपे होऊन जाते. श्रीमद भागवद्गीतानुसार जेव्हा गोकर्ण दीर्घ तपश्चर्या करून घरी परतला, तेव्हा त्याने पाहिले की त्याचे घर पूर्णपणे उजाड आहे. आता प्रवेश केला तर तेव्हा त्याचे घर पूर्णपणे रिकामे होते. कशी तरी रात्री राहण्याची व्यवस्था केली. रात्री त्याला खूप भीतीदायक आवाज ऐकू येऊ लागले. जणू अचानक त्यांच्या खोलीत रानडुक्कर धावत आले. मग घुबड आणि मांजराच्या रडण्याचे आवाज येऊ लागले. हे काय आहे गोकर्णाला समजले. तो मोठ्या आवाजात म्हणाला, "तू कोण आहेस? काय प्रकरण आहे?" गोकर्णाचा गडगडाट ऐकून अचानक रडण्याचा आवाज येऊ लागला. कोणीच दिसत नव्हते, फक्त आवाज येत होते. तेव्हा तो रडणारा मानवी आवाज म्हणाला, "भाऊ, मी धुंद आहे. मी तुझा भाऊ धुंदकारी. मला खूप वेदना होत आहेत. मी खूप अस्वस्थ आहे. मला भूक लागली आहे. मी काहीही खाऊ शकत नाही. जेव्हा मला तहान लागते तेव्हा मी काहीही पिऊ शकत नाही. माझे शरीर नसले तरी मी जळत आहे असे मला वाटत राहते. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे मी कधी इकडे तर कधी तिकडे. मी एका ठिकाणी थांबूही शकत नाही. भाऊ, मला खूप वेदना होत आहेत. मी भूत झालो आहे." गोकर्ण म्हणतात, "धुंदकारी, आपण भूत कसे होऊ शकता? मी तुमचे पिंडदान करायला गयाला गेलो होतो." धुंदकारी म्हणाला, "मी आपल्या वडिलांना इतका त्रास दिला की त्यांना ते सहन झाले नाही आणि माझ्यामुळे ते जंगलात गेले. ते गेल्यानंतर मी आईकडून दारू, मांस इत्यादीसाठी पैसे घ्यायचो. आईने नकार दिला तर मी तिला मारायचो. माझ्या अत्याचारामुळे आणि माझ्या वाईट वागणुकीमुळे आईला इतके दुःख झाले की तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. भाऊ, ज्याने आपल्या आईवडिलांना इतका त्रास दिला त्याला पिंडदानाचा फायदा कसा होणार? भाऊ, तुम्ही दुसरा उपायाचा विचार करा. धुंदकारीचे कसे भले होऊ शकते हे शोधण्यासाठी गोकर्णाने सूर्यदेवाचा सल्ला घेतला. सूर्यदेव म्हणाले, "गोकर्ण, भगवंताची भक्ती, श्रीमद भगवत कथा किंवा श्रीकृष्णांची कथा धुंदकारीचे कल्याण करू शकते. याशिवाय दुसरा उपाय नाही." त्यानंतर श्री गोकर्णाने गावातील सर्व लोकांना एकत्र केले आणि विधीनुसार श्रीमद भगवत कथा आयोजित केली. भगवान श्रीकृष्णांची स्तुती करत कीर्तनांचे आयोजन केले. त्यात धूर राहावा म्हणून तेथे एक बांबू पुरण्यात आला. वाऱ्याच्या झोताने हरिकथेपासून तो वंचित राहू नये यासाठी. अशा प्रकारे श्रीकृष्णांचा महिमा ऐकून व श्रीमद भागवत कथा ऐकल्याने धुंदकारीचे कल्याण झाले, कारण त्याने श्रीमद भागवत कथेचा मनापासून आनंद घेतला. अन्यथा त्याने आपल्या आयुष्यात इतकी पापे केली होती की त्यापासून मुक्त होणे त्याच्यासाठी अशक्य होते. खरं तर ज्या पालकांनी आपल्याला जन्म दिला, ज्या पालकांनी आपल्याला खूप कष्ट सहन करून वाढवले, शिकवले, मोठे केले, ज्या पालकांनी आपल्या सुखासाठी त्यांच्या आवडी निवडी सोडल्या, जर कोणी त्या पालकांची सेवा करत नसेल किंवा त्या पालकांना काही त्रास किंवा अपमान करत असेल तर देव ते कसे सहन करेल? स्वतःच थोडा विचार केला तर कळेल की प्रत्येक पालकांची आपल्या मुलांकडून एकच अपेक्षा असते की
की ते त्यांना त्यांच्या म्हातारपणी साथ देतील, त्यांचा वंश आपल्यानंतर पुढे नेतील, आपल्या पूर्वजांचा सल्ला, आपल्याला दिलेले संस्कार, परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे नेतील. परंतु अनेक मुले वाईट संगतीत पडतात आणि आपले संस्कार आणि योग्य कार्ये बाजूला ठेवून अशी कृत्ये करू लागतात ज्यामुळे त्यांचे पालक खूप दुःखी होतात. सेवा करणे तर सोडाच, ते ऐकतही नाहीत आणि अपशब्द वापरतात. तर अशा लोकांचे काय होईल याची कल्पना करा. तुमच्या चुकांबद्दल पश्चाताप करण्याची आणि तुमच्या चुका सुधारण्यासाठी तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. आईवडिलांच्या सेवेत स्वतःला पूर्णपणे समर्पित करा. दररोज भगवद्गीता वाचा आणि सत्संग करा. यामुळे तुमच्यातील चांगल्या गोष्टी सक्रिय होतील, तुमच्यातील वाईट गोष्टी नष्ट होऊ लागतील. मन सकारात्मक विचारांनी आणि आध्यात्मिक ज्ञानाने भरून जाईल. दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाचा विचार करा, तुमचे बरे होईल. आता बघूयात भगवद्गीतेतील 18 ज्ञानाच्या गोष्टी कोणत्या आहेत. महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी पांडवपुत्र अर्जुनाला ज्या प्रकारे उपदेश दिला होता, कारण ते केवळ ज्ञानच देत नाहीत, तर आपले जीवन साधेपणाने जगण्याचा मार्ग देखील दाखवतात. रागामुळे माणसाची बुद्धी थोडी भ्रष्ट होते. बुद्धी भ्रष्ट झाली की आचार विचार न करता वाद घालण्याची इच्छा होते. परंतु भगवद्गीता प्रत्येक मानवाला लोभ, कामना, वासना या सर्व गोष्टींपासून मुक्त करते. भगवद्गीता वाचल्यानंतर माणसाचे विचार आणि भावना योग्य दिशेने जातात, जिथे माणसाने जायला हवे. मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया श्रीकृष्णांनी सांगितलेली गीतेतील 18 ज्ञानाच्या गोष्टी. नंबर 1. सुख आणि आनंद फक्त माणसातच राहतो, पण पुरुष हा स्त्रीमध्ये, घरात आणि बाह्य सुखांच्या प्राप्तीसाठी शोधत असतो. नंबर 2. श्रीकृष्ण म्हणतात की भगवंताची पूजा केवळ शरीरानेच नाही तर मनानेही केली पाहिजे. देवाची उपासना केल्याने त्यांना प्रेमाच्या बंधनात बांधले जाते. नंबर 3. माणसाची वासना हेच त्याच्या पूर्वजन्माचे कारण आहे. नंबर 4. माणूस हा इंद्रियांच्या अधीन असतो, त्यामुळेच जीवनात विकार आणि समस्या येतात. नंबर 5. संयम, नैतिकता, आपुलकी आणि स्वतःची सेवा हे गुण सत्संगाशिवाय येत नाहीत. नंबर 6. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे अंगावरचे कपडे घाण झाल्यावर बदलतात, त्याचप्रमाणे मन जेव्हा मलिन होते, म्हणजेच हृदयात घाण होते, तेव्हा ते काढून टाकावे. नंबर 7. ज्याने तारुण्यात खूप पाप केले असेल त्यांना म्हातारपणात झोप येत नाही असे म्हणतात. नंबर 8. ज्याला देवाने संपत्ती दिली आहे त्याने गाय पाळावी आणि त्याची सेवा करावी, यामुळे देव प्रसन्न होतो. नंबर 9. जुगार, मद्यपान, व्यभिचार, हिंसा, असत्य, आसक्ती आणि क्रूरता ह्या सर्वात कलियुग वास करतो, म्हणून याचे दुसरे नाव आहे घोर कलियुग. नंबर 10. चांगला शिष्य म्हणजेच जो ज्ञान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतो, त्याला नक्कीच सद्गुरू मिळतो. नंबर 11. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने आपल्या अंतःकरणात पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की देवाशिवाय त्याला कोणीही नाही, त्याचवेळी या विश्वात त्याचे कोणीही नाही आणि तो कोणाचाही नाही असा विचार केला पाहिजे. नंबर 12. भोगामध्ये क्षणिक आनंद मिळतो, याशिवाय त्यागात शाश्वत आनंद असतो. नंबर 13. श्रीकृष्ण म्हणतात की सत्संग भगवंताच्या कृपेने प्राप्त होतो, पण वाईट संगतीत पडणे हे माणसाच्या स्वतःच्या विचारामुळे होते. नंबर 14. लोभ आणि आसक्ती हे पापाचे पालक आहेत, याशिवाय लोभ हा पापाचा जनक आहे. नंबर 15. श्रीकृष्ण म्हणतात की तुळशी आणि पार्वतीची रोज पूजा करणे हे स्त्रीचे कर्तव्य आहे, यामुळे तिला नेहमी सुख आणि समृद्धी मिळेल. नंबर 16. माणसाने नेहमी आपल्या मनावर आणि बुद्धीवर विश्वास ठेवू नये, कारण ते पुन्हा पुन्हा माणसाचा विश्वासघात करतात. स्वतःला निर्दोष समजणे हा मोठा गुन्हा ठरतो. नंबर 17. पती-पत्नीचे पवित्र नाते जपून टिकून ठेवले तर देव पुत्राच्या रूपाने त्यांच्या घरी येण्याची इच्छा करतो. नंबर 18. या सर्व निकषांचे काटेकोरपणाने परीक्षण केल्यावरच देव मनुष्याला दत्तक घेतो.
त्यामुळे मनात चुकीचे विचार ठेवू नये आणि सदैव सगळ्यांसोबत प्रेमाने राहावे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.